या ठिकाणी श्री संत बागडेबा पाणी संघ समिती व श्री संत बागडेबा मानवता संघटना, सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत व सर्व गावात शेतकरी वर्ग यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी विचारविनिमय बैठक झाली। आणि या बैठकीमध्ये दिनांक 1-2-2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता रक्त घ्या पण पाणी द्या या प्रमुख मागणीसाठी म्हैसाळचं पाणी जत प्रभागामध्ये आलेलं आहे ते 64 गावात सायकल पद्धतीने जाऊ शकते आणि जात असताना ते पाणी आम्हाला मिळावं, हक्काचं पाणी आम्हाला मिळावं। येणारे काळ जानेवारी संपला, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जूनपर्यंत आम्ही जगणं फार कठीण परिस्थिती आहे। म्हणून एक दिवशी रास्ता रोको आणि त्याचबरोबर पाणी घ्या, रक्त घ्या पण पाणी द्या अशी परिस्थिती भूमिका आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। जत तालुक्यातील 64 गावातील पाण्यापासून वंचित जत तालुक्यातील जेवढी गावं आहेत त्या गावातल्या प्रत्येकाने त्या बालगाव या ठिकाणी सकाळी ठीक 10 वाजता मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावं एवढंच या ठिकाणी मागणं करतो। धन्यवाद। जय बागडेबा। ठिकाणी आहे त्या ठिकाणापासून हे जर कॅनल बघितलं, एवढं मोठं कॅनल जर भरून झालं तर इथून मला वाटतं नाही काय म्हणजे तरी 40 फुटाचा हा कॅनल आहे। इथून म्हणजे एवढा जर ह्याचा जो अंतर व्यास बघितला तर किमान 25 फुटाच्या आसपास व्यास आहे। आणि हा जर कॅनल जर भरला तर 100% जत पूर्व भागातल्या जे बालगाव आहे, हळ्ळी आहे आणि जवळच म्हणजे इथून फक्त आणि फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती हळ्ळी गाव आहे। समोर तुम्हाला ते टावर दिसतंय, त्या जो समुद्रात जो टावर दिसतोय त्या ठिकाणी हळ्ळी गाव आहे। हळ्ळीपासून पुढे बालगाव गाव आहे। जर ह्या कॅनलचा पोट कालवा जर केला आणि ह्या कॅनलमध्ये जर पाणी जर सोडलं, म्हैसाळचं जे पाणी जे आता मंगळवेढा तालुक्यामध्ये, सांगोला तालुक्यामध्ये, सोलापूर, तासगाव तालुक्यामध्ये, कवठेमंकाळ तालुक्यामध्ये जाते, तेच पाणी जर अशाच पद्धतीने जर ह्या भागात जर सोडलं तर इथल्या लोकांचा जो प्रश्न 1984 पासूनचा जो प्रलंबित आहे तो प्रश्न मार्गस्थ लागेल आणि इथली जनता सुखी अगदी जवळ आहे, 1 तासाचा। आणि हे सायपन पद्धतीने पाणी जाऊ शकतंय पण ह्याच्यामध्ये ह्या कॅनलमध्ये पाणी येणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद। तालुक्यातील पूर्व भागातील दुष्काळाची तीव्रता अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आमच्या भागातील श्री संत श्री बाबा यांनी येऊन गावाला बैठक घेऊन मार्गदर्शन केलं। आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक 1 फेब्रुवारी रोजी बालगाव या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आम्ही आयोजित केलेलं आहे। त्यानंतर रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या असं एक 9 युवकांनी संकल्प केलेला आहे। आणि रस्ता क्रमांक बालगावचा हाही आम्ही राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणार आहोत।